नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डायमंड पॉवर सेक्युअर ₹175 करोड ऑर्डर फ्रॉम असोसिएटेड पॉवर स्ट्रक्चर्स फॉर AL-59 कंडक्टर सप्लाय. तर मित्रांनो, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला AL-59 कंडक्टर सप्लाय करण्यासाठी असोसिएटेड पॉवर स्ट्रक्चर्सकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 175 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड सेक्युअर ₹481.11 करोड ऑर्डर फ्रॉम साऊथ ईस्टर्न रेल्वे. तर मित्रांनो, GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला साऊथ ईस्टर्न रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 481.11 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन शेअर प्राइस रायजेस आफ्टर सबसिडरी सेक्युअर सोलार पॉवर प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला थोडा डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी सनड्रॉप्स एनर्जिया प्रायव्हेट लिमिटेडला 14.9 मेगावॅटच्या टोटल कॅपॅसिटीच्या सोलार पॉवर प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड ओपन्स न्यू प्लांट इन AP टू मॅन्युफॅक्चर डिझेल इलेक्ट्रिक बसेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेडने विजयवाडा आंध्र प्रदेश येथे न्यू प्लांट ओपन केले आहे. कशासाठी? डिझेल आणि इलेक्ट्रिक बसेस मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे बनवण्यासाठी. आणि मित्रांनो, याची ॲन्युअल प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे 4,800 बसेस प्रोड्यूस करण्यासाठी ॲन्युअली. आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेड ओपन टू सेलिंग स्टील युनिट ॲट द राईट प्राईस. अनिल अग्रवाल. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेडचे चेअरमॅन अनिल अग्रवालने म्हटले आहे की जर वेदांता लिमिटेडच्या स्टील युनिटला योग्य प्राईज मिळाले तर आम्ही आमच्या स्टील युनिटला विकायला तयार आहोत. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेड प्रमोटर प्लेजेस शेअर ॲज कोलॅटरल फॉर बिझनेस लोन. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडच्या प्रमोटर्सने बिझनेस लोन्ससाठी आपले शेअर प्लेज म्हणजे गिरवी ठेवले. आणि मित्रांनो, लोन घेणे हे काही खराब गोष्ट नसते. परंतु मित्रांनो, कोणतीही कंपनी आपले शेअर प्लेस ठेवून जेव्हा पण लोन घेते आणि तरीही त्या कंपनीचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट निगेटिव्ह येतो, तेव्हा ही एक निगेटिव्ह अपडेट असते. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीचे प्रमोटर आपले शेअर प्लेस ठेवतात लोनसाठी आणि त्यानंतर त्या कंपनीचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट पॉझिटिव्ह म्हणजे जबरदस्तपणे इन्क्रीज होतो, तेव्हा ती त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह अपडेट असते. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा थोडा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड कंप्लीट्स 100% ॲक्विजिशन ऑफ पार्सर्स
लॅब्स इंडिया टू स्ट्रेंथेन क्लाउड अँड AI प्रेझेन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने अनाऊन्स केले की सिरियस डिजिटेक लिमिटेड, जी अडानी ग्लोबल लिमिटेड मॉरिशियसची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे, या कंपनीमध्ये उरलेली 22.5% हिस्सेदारी म्हणजे मित्रांनो या कंपनीने 100% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे. कशासाठी? अडानी ग्रुपची डेटा सेंटर आणि क्लाउड सर्व्हिसेस सेक्टरमध्ये बिझनेस एक्सपांड म्हणजे वाढवण्यासाठी. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कमिशन्स 250 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट इन राजस्थान. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने राजस्थानमध्ये 250 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट सुरू केला. आणि मित्रांनो, या लेटेस्ट डेव्हलपमेंटनंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल कॅपॅसिटी पोहोचली आहे 12,841.1 मेगावॅटपर्यंत. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.